नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपला आजचा एक्सपेरिमेंट आहे। एक्सपेरिमेंट म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन आहे की एक जे मस्किटो किलर असते, असा छोटासा लॅम्प असतोय, तो काम कसा करतो नेमका। कारण की आपल्याला माहिती आहे की चार्जरचं व्होल्टेज वगैरे कमी असते, पण ज्या वेळेला आतमध्ये मच्छर जातो ह्याच्यामध्ये, त्यावेळेला मच्छर म्हणजे मरतो, म्हणजे तिथं स्पार्क होतो। तर मच्छर आतमध्ये पहिली गोष्ट म्हणजे जातोच का, आणि नंतर गेल्यानंतर तो तिथं चिटकतो त्याला। तर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो की इथं त्याला असं पण आता तुम्हाला दिसत असेल पुढे की अशा प्रकारे लॅम्प आपला ऑन झालाय। तर आता ह्याच्यामध्ये जी ब्लू लाईट लागत्या ती कीटकांना, म्हणजे झुरळ असते किंवा मच्छर असतात किंवा नाईटला जे संध्याकाळचं जे बल्ब जवळ जे किडे येतात त्या किड्यांना ही लाईट आहे ना ती अट्रॅक्ट करते। आणि अट्रॅक्ट केली ना, ह्याच्या आतमध्ये असं जे सर्किट लावलेलं आहे की ब्लू लाईट इमिट करणार एलईडी द्वारे, आणि ह्याच्यामध्ये जे सर्किट आहे ते DC 5 ते 6 व्होल्टचं 1000 पासून ते 3000 पर्यंत व्होल्ट ह्याच्यामध्ये तयार करणार। आणि त्याच्यावरती जर मच्छर बसला तर तुम्हाला माहिती आहे की जास्त व्होल्टेज असल्यामुळं मच्छर मरण पावतो। तर मी काय करतो, पहिल्यांदा आपण चेक करूया की ह्याच्यामध्ये चार्जरद्वारे येणारे सप्लाय क्यू किती आहे, आणखीन नंतरनं हे किती होतंय, ह्याच्यामध्ये किती सप्लाय वाढतोय। तर मी पहिल्यांदा मल्टीमीटर ऑन करून घेतो। तर मल्टीमीटर आपलं ऑन केले आणि ऑटो मोड मध्ये। तर आता मल्टीमीटर ऑटो मोड मध्ये, आणि आता आपण व्होल्टेज चेक करूया की मी हे करतो याला आता किती सांगितले, DC 5.1 आणि 0.6 सांगितले। मग 0.6 आपल्याला काही नाही, पण 5 व्होल्ट आपला चार्जर अडॅप्टर तो आपल्या मस्किटो किलरचा जो लॅम्प आहे त्याला हे करतोय। आणखीन मी तुम्हाला आतमध्ये थोडं दाखवायचा प्रयत्न करतो की इथं दिसतंय ना ह्याच्यामध्ये की जे सर्किट बोर्ड आहे तो काय करणार की छोटा ट्रान्सफॉर्मर आहे आणि डायोड वगैरे आहेत, तो काय करणार की 5 व्होल्टचं 1000 व्होल्ट पासून ते 3000 व्होल्ट पर्यंत स्टेप अप करणार। आता मला प्रॅक्टिकली माहिती नाही की याचं व्होल्टेज म्हणजे जास्त होणार आहे ते किती हे होतं। आता मी काय करतो की ह्याची जी जाळी आहे ती अशी थोडी काढून घेतो, म्हणजे आपल्याला आतमध्ये काय आहे ते समजेल। मी काय करतो, ही जाळी आहे ती अशी सगळं एक साईडला ठेवायचा प्रयत्न करतो। आणि हे तर तुम्ही जे बघितलं सा की इथं पूर्ण जाळी अशी आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा पूर्ण हा AC सप्लाय असतो ह्याच्यामध्ये, आणि आतमध्ये बल्ब आहे जो UV लाईट म्हणजे पर्पल लाईट आहे ती इमिट करतोय। आणखीन आता आपण जर ह्याला जर अडॅप्टर जर जोडला, पॉवर जर दिली, तर तुम्हाला दाखवतो मी। आता ब्लू लाईट लागली असली पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये जो जास्त एकदम हाय व्होल्टेज तयार होते। आणि एक मिनिट स्टॉप कर। तर आता आपल्याला प्रॅक्टिकली माहिती नाही की ह्याच्यामध्ये व्होल्टेज किती आहे, म्हणजे तर आपण मल्टीमीटरवर जर मोजायला गेलो तर मल्टीमीटर आपलं खराब होऊ शकतं। मी तुम्हाला फक्त स्पार्क करून दाखवतो थोडासा याला, बघितलं तुम्ही आता जो स्पार्क होतोय म्हणजे इथे हाय व्होल्टेज तयार झालंय। तर इथं हाय व्होल्टेज तयार झाले। मी हे टॉप साईडला ठेवतो। आणखीन हे तुम्ही आता बघितले की असं हे काम करते, आणि ही जी पर्पल लाईट आहे ह्या पर्पल लाईटला मच्छर अट्रॅक्ट होतात। आणखीन नंतर मच्छर ह्याच्यावरती जर बसले तर आता आपण जर हात लावला तर आपल्याला शॉक पण लागतोय, म्हणजे हे आपल्यासाठी थोडं घातक आहे, त्याच्यासाठीच तिने हे केलंय, त्याच्यावरती जाळी बसवल्या। तर मित्रांनो, आता आपण ChatGPT ला विचारूया की ह्या जो लॅम्प मध्ये जे वापरण्यात येणारा सप्लाय आहे
तो स्टेप ऑफ झाल्यानंतर किती आहे म्हणजे, आणि हे आपण ChatGPT ला प्रश्न विचारूया. ChatGPT, English button shown. Start new chat button disabled. Edit menu. What can I help with? Get advice button. More button. Dictation button. Start voice conversation button. End voice conversation. Hello, good morning. Keyboard hidden. अनियत, गुड मॉर्निंग. क्या कहना चाह रहे हो? गुड मॉर्निंग. क्या तुमने कुछ अलग शब्द बोलने की कोशिश की या फिर इसका कोई विशेष मतलब है? हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आनंद, कैसे हो आज? मुझे एक सवाल पूछना है कि मस्कीटो किलर कैसे काम करता है, मतलब उस मस्कीटो किलर में जो मच्छर मारा जाता है तब वोल्टेज कितने होते हैं. मच्छर मारने वाले इलेक्ट्रिक किलर में आमतौर पर हाई वोल्टेज का उपयोग होता है. ये उपकरण अंदर एक ग्रिड जाली रखते हैं जिसमें 2 इलेक्ट्रोड होते हैं. जब मच्छर उस ग्रिड को छूता है तो एक शॉर्ट सर्किट होता है और मच्छर जल जाता है. इस ग्रिड में आमतौर पर 3000 से 4000 वोल्ट के आसपास वोल्टेज होता है, लेकिन करंट का स्तर बहुत कम होता है ताकि ये इंसानों के लिए खतरनाक न हो. इसी वजह से ये मच्छर को तुरंत मारने में सक्षम होता है. तुम इसे अपनी रिसर्च में शामिल कर रहे हो क्या? हाँ, मैं थोड़ा प्रैक्टिकल बता रहा हूँ कि मस्कीटो किलर कैसे काम करता है. ठीक है, धन्यवाद, बाय बाय. वाह, ये बहुत अच्छा है कि तुम इसे प्रैक्टिकल तरीके से समझ रहे हो. मच्छर किलर के काम करने की प्रक्रिया को इस तरह देख सकते हो. जब मच्छर किलर ऑन होता है तो अंदर की जाली पर हाई वोल्टेज अप्लाई होता है. ये वोल्टेज मच्छर को आकर्षित करने के लिए दी रोशनी जैसे यूवी लाइट और गर्मी के साथ काम करता है. मच्छर जब उस जाली को छूता है तो एक शॉर्ट सर्किट बनता है और हाई वोल्टेज मच्छर को तुरंत खत्म कर देता है. तुम अगर इसे मापना चाहते हो तो एक मल्टीमीटर के जरिए उस वोल्टेज को नाप सकते हो, लेकिन यह खतरनाक हो सकता है, इसलिए जब काम करो तो बहुत सावधानी बरतना. क्या तुम इसे अपनी वीडियो में डेमो के तौर पर दिखाने की सोच रहे हो? हाँ. ये तो शानदार होगा. तर मित्रांनो, आपल्याला दाखवले की हाय व्होल्टेज म्हणजे 3 ते 4000 वोल्ट ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतं. पण आपल्यासाठी धोकादायक नाही, कारण की ह्याच्यामध्ये जे एम्पियर आहे ते कमी आहे आणि फक्त व्होल्टेज जास्त आहे. मी फक्त एकदा असं स्पर्श करून बघतो की ह्याच्यामध्ये थोडं हीट आपल्याला जाणवत्या की स्पार्क जो हाय व्होल्टेजचा आहे तो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि ही व्हिडिओ होती आपली हाऊ टू वर्क मस्कीटो किलर लॅम्प. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.